रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 25 जानेवारी 2026 रोजी रथसप्तमी साजरी होणार आहे. माघ शुद्ध सप्तमीला सूर्यदेवांचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य, आयुष्य आणि समृद्धी लाभते. मात्र रथसप्तमीच्या पूजेत आणि या दिवशी कपडे परिधान करताना रंगाची निवड अत्यंत महत्त्वाची असते. शास्त्रानुसार रथसप्तमीला ठराविक रंग परिधान करणे जसे शुभ असते, तसेच एक विशिष्ट रंग परिधान करणे अत्यंत अशुभ मानलं जातं. सूर्य आणि शनी यांच्यातील वैचारिक मतभेद आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव हे प्रकाशाचे, आत्म्याचे आणि सत्तेचे कारक आहेत, तर शनिदेव हे अंधाराचे आणि कर्माचे कारक आहेत. काळा रंग हा शनिदेवांचे प्रतीक मानला जातो. पौराणिक कथांनुसार सूर्य आणि शनी यांच्यात पिता-पुत्राचे नाते असले तरी देखील त्यांच्यात तीव्र शत्रुत्व आहे. त्यामुळे सूर्याच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांचा शत्रू मानल्या जाणाऱ्या शनीचा रंग परिधान करणे अशुभ मानलं जातं. त्यास केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळत नाही. यासाठी या दिवशी काळा रंग वर्ज्य करायचा आहे. काळ्या रंगाचे कपडे घालू नका. तसेच मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आल्याने पिवळा रंग वापरू नका. लाल रंग अत्यंत शुभ ठरेल.